नमस्कार. माझं नाव भावेश पाटील आहे. सानपाडा ग्रामस्थ म्हणून आज तुमच्यासोबत इथे बसलोय. विषय असा आहे की दत्त मंदिर सानपाडा हा सर्वात जुना व श्री दत्त जयंती साजरा होणार सर्वात मोठं मंदिर आहे. आणि ह्याचा जमिनीचा विषय सातत्याने किती अनेक वर्ष सिडको आणि महाराष्ट्र सरकार सोबत एक आमचा संघर्ष चालू आहे. आता या ठिकाणी आज आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांनी आम्हाला अधिकृतरित्या पत्र देऊन या मंदिराला एक इम्पॉर्टन्स, रिजनल इम्पॉर्टन्स म्हणून सांगितलेलं आहे. आणि आमचं शिल्पका हेच मागणं आहे की हे मंदिर प्लॉट नंबर वाशी नोट मध्ये 1, 2, 3 हे आम्हाला अधिकृतरित्या एक स्पेशल केस म्हणून आम्हाला असं करावे. आम्ही त्याचं डेव्हलपमेंट करू शकतो. इथे आम्ही कोणत्या आधारावर करतोय तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या डीपी रिपोर्टमध्ये एलटी आणि स्ट्रक्चर्स मध्ये त्यांनी एक जवळपास 7 मंदिरांचा उल्लेख केला आहे. गवळी देव, रामधनु माता आणि त्यात श्री दत्त मंदिर हे 1830 साली कन्स्ट्रक्ट झालेलं मंदिर आहे असं नवी मुंबई महानगरपालिकेचं म्हणणं आहे. प्लस आता त्यावर एक बेस म्हणून आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने पण सांगितलंय का हे मंदिर प्रिझर्व्ड आणि मेंटेन राहिलं पाहिजे. त्याकरिता आमची सिडकोला इतकीच मागणी आहे का हे मंदिर एक स्पेशल प्लेस म्हणून आम्हाला लवकरात लवकर याचं लँड अलॉटमेंट करावं. सिडकोचं काय म्हणणं आहे, आम्ही पहिले जेव्हा हे चालू केलं म्हणजे एक फॉलोअप चालू केलं आणि तेव्हा जेव्हा सिडकोमध्ये आतमध्ये असणारे काही बिल्डर लॉबी म्हणू शकता किंवा जे त्यांचा आर्थिक गैरलाभ होतो एका जमीन विक्री आणि घेण्यापासून ते अलर्ट झाले. आणि ही तुम्ही बघू शकाल की प्राईम लोकेशन असल्यामुळे सिडकोने सांगितलं की ऑफिशियल पत्रामध्ये सांगितलं की जमीन प्लॉट नंबर 1 आणि 3 विक्री योग्य आहे. इथे पहिली गोष्ट आता हा झोन पूर्ण नॉन रेसिडेन्शियल आहे. तर आमची मागणी अशी होती का हा पब्लिक पब्लिक झोन म्हणून डिक्लेअर करावं सिडकोने. संस्थाच आहे. आणि दुसरी गोष्ट जर हा विकायला काढला तर सिडकोचं म्हणणं आहे आमचं 500-600 करोडचं रेव्हेन्यू लॉस होतो. आमचं म्हणणं आहे का तुमच्याच पॉलिसीनुसार तुम्ही 1975 ला नवी मुंबई लँड डिस्पोजल ऍक्ट जो बनवला आहे तो परत अमेंड केला 2008 ला. त्याच्यात तुम्हीच म्हटलंय का ते जे आहेत एक्झिस्टिंग टेम्पल आणि इट्स प्रेझेंट आणि ते स्पेशली मेन्शन केलं इट्स प्रेझेंट तर ते आम्ही हे नाही करणार, टेंडर मध्ये हे नाही करणार असं. आणि सेकंड त्यांच्या पॉलिसीमध्ये सांगितलेलं आहे की पूर्ण जी टेंडरिंग प्रोसेस आहे ती आम्ही डायरेक्ट अलॉटमेंट करू शकतो इधर एनी ट्रस्ट और एल्स एक स्पेशल केस. नियम आम्ही त्यांना देऊ शकतो. धार्मिक भावनांशी खेळणारे ऑब्विसली ज्यांचा आर्थिक गैरलाभ आहे रजिस्टर्ड नाही. पण जेव्हा टेम्पल आम्ही रजिस्टर केलेलं 1952 पेपर्स आम्ही ऑलरेडी मंदिराचं क्षेत्रफळ तिथे सांगितलेलं आहे रजिस्ट्रेशन मध्ये. हे पुरातन मंदिर आहे ते ऑलरेडी सांगितलेलं आहे. आज आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने पण सांगितलेलं आहे का हे टेम्पल इम्पॉर्टंट आहे आणि हे प्रिझर्व्ड अँड मेंटेन राहिलं पाहिजे. आणि आमचा आता बेस हाच असेल का सिडकोची जी पॉलिसी आहे त्याच्यात स्पेशल कंडिशन मध्ये आम्ही हे मंदिर अप्रूव्ह करून घेणार आणि आम्ही याच्यात हे लँड सिडकोकडून आमच्याकडे हस्तांतरित करणार. यासाठी आम्हाला सातत्याने म्हणजे नेते मंडळी पण मार्गदर्शन करत आहेत. आपले नवनियुक्त खासदार आहेत नरेशजी मस्के साहेब, त्यांना आम्ही भेट दिली. त्यांनी दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे साहेबांना पत्र दिलंय का ह्या मंदिराचं म्हणजे धार्मिक वारसा जुना आहे आणि हे जपलं गेलं पाहिजे नवी मुंबईसाठी. आणि त्या स्पेशली आम्हाला प्रत्येक पावलावर विजय नाटा सर आम्हाला मदत करत असतात कारण त्यांचा एक्सपिरियन्स मोठा आहे या सिडको आणि एनएमसी आणि गव्हर्नमेंट सोबत. तर ते सत्य पत्र व्यवहार करत असतात. आणि त्यांचं पण म्हणणं आहे का कोणीही कुठलाही डिपार्टमेंट इतके जुन्या हेरिटेज या टेम्पलला तर त्याविषयी लोकांची आस्था मोठी असते. 75 वर्ष झालं सर करतात तिथे नवी मुंबईचे अनेक लोक इथे येतात. खूप मोठी आस्था आहे आणि ती कोण डॅमेज करायचा सहजासहजी प्रयत्न करू शकत नाही. काही प्रयत्न झाले ते आम्ही फेटाळून काढतो.